मंडळी. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे. तर आज माघ पौर्णिमा आहे आणि तुम्हाला माहिती असेल, सत्संगी लोकांसाठी, वारकरी सर्व वैष्णव संप्रदायासाठी प्रत्येक पौर्णिमा खूप 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 महत्त्वाची असते. आणि तसं तर प्रत्येक दिवस पौर्णिमासारखाच असतो सत्संगी लोकांसाठी, पण पौर्णिमा म्हटलं म्हणजे विशेष भगवंताच्या सान्निध्यामध्ये भगवंताचं प्रेम, भगवंताचा दिवस, लक्ष्मीनारायणाचा दिवस, कृष्णाचा दिवस, प्रत्येक आपल्या इष्टदेवचा दिवस. पौर्णिमा म्हटलं म्हणजे आपल्या कुलदेवीचा दिवस. तर माझ्या अथांगचा तुम्ही शृंगार बघू शकता. सिंपल शृंगार आहे आणि आता थोडंसं तापायला पण लागलेलं आहे आणि आता वातावरणामध्ये चेंजिंग सुद्धा झालेलं आहे. तर आजपासून मी माझ्या अथांगला, आपल्या बाळकृष्णाला, आपल्या इष्टदेवांना तुम्हीही आजपासून थोडं थोडं आंबट असं खायला द्या. आणि आता लोकरचे वगैरे कपडे थंडीचे जास्त घालायचे पण नाही. हळूहळू भगवंताचे ते थंडीचे कपडे उतरवायचे आणि त्याला त्याला थंडी लागेल, त्याला गार वाटेल असे कपडे घालायचे, कारण आता उन्हाळा चालू होईल हळूहळू. आणि तसं त्याच्या खाण्यापिण्यामध्ये जसं सीझन असलं तसं त्याला ते फळ द्यायचं. बघा तर तुम्ही, मी दिलेलं पहिलं फळ कोणतं आहे माझ्या अथांगला? तुम्ही बघू शकता. थोडंसं आंबट, थोडंसं गोड. सुरू करायचं हळूहळू, जसं बाळाला आपण चालू करतो ना तसं. शेवटी ते आपल्या घरातलं एक बाळच आहे आणि तो आपल्या घरात नाही, आपण त्याच्या घरामध्ये राहतो. असं म्हणायचंच नाही की तो आमच्या घरामध्ये राहतो, नाही. आपण त्याच्या घरामध्ये राहतो. आपण त्याच्याबद्दल प्रेमाचीच भावना ठेवायची. मी तरी प्रेमाचीच भावना ठेवते. माझ्या बाळासारखंच त्याला समजते. तर तुम्ही बघा, मी माझ्या बाळाला कोणतं फळ दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता. थांबा, तुम्हाला दाखवते. तर बघा, मी स्ट्रॉबेरी दिलेली आहे. बघा, खाल्ली माझ्या बाळकृष्णाने, माझ्या अथांग बाळाने स्ट्रॉबेरी खाल्लेली आहे. थोडी खारट, म्हणजे खारट नाही, आंबट गोड अशी स्ट्रॉबेरी आहे. आता नवीन मार्केटमध्ये यायला लागली अजून. तर यांनी, माझ्या मिस्टरांनी आणली अथांग बाळासाठी. तो कुठे खातो हो, आपणच खातो. पण तो तर वासाचा भुकेला असतो, भावाचा भुकेला असतो. आणि हा बघा, माझा अथांग बाळा किती गोंडस दिसत आहे. बघा, किती गोड आहे. तुमची नजर नको लागायला पाहिजे. त्याचा फेटा त्याच्या पेक्षा मोठा आहे. हे बघा, त्याची लेस निघून गेलेली आहे. आणि सिंपल शृंगार आहे. मी फुलांचा हार वगैरे नाही करत आणि वैजयंती माळा नाही टाकलेली आहे. मी खाटू श्याम बाबांना टाकलेली होती आणि कमलगट्ट्याची माळा पण नाही टाकलेली आहे. मला असं वाटतं की त्यांच्यावर ते ओझं होतं. तो लहान आहे, तो काही मोठा नाही. त्याला स्वतःला सांभाळता येत नाही. तो ते वैजयंती माळा आणि कमलगट्टा कसं काय सांभाळेल? त्या माळा किती मोठ्या असतात. नाजूकशी सिंपल ही बघा तुम्ही, मोत्याची माळ मी त्याला घालून दिलेली आहे. अजून त्याच्या अंगामध्ये कुठल्याही प्रकारचं, त्याच्या शरीरावर जास्त ज्वेलरी वगैरे नाही आहे. आणि मी ठरवलेलं आहे त्याच्या कानामध्ये मी सोन्याचंच करणार आहे. बघू आता, जसं जमेल तसं, पण मी सोन्याचंच करेल. आणि रामनवमीचं आमचं मुहूर्त असतं कान टोचण्याचं, मी तेव्हाच त्याच्या कानामध्येही ती बाली घालेल. आणि असा सिंपल त्याचा ड्रेसही बघा तुम्ही. ड्रेस सिंपल नाही आहे माझ्या बाळाचा. हे बघू शकता तुम्ही, वर्क केलेला आहे. आणि हे फुलं व्हाईट कलरचे, खूप सॉफ्ट आहे, बघू शकता. खूप छान आहे फुलं, त्याला आवडेल असंच. आणि त्याला आज मी स्ट्रॉबेरी दिली. पौर्णिमा आहे, पौर्णिमेपासून त्याला थोडं तरी आपण आंबट गोड असं खायला दिलं पाहिजे, म्हणजे त्याला सर्दी खोकला असं होणार नाही, अशी माझी श्रद्धा आहे. ज्याची त्याची श्रद्धा शेवटी. बघितलं माझ्या अथांगचा मी कसा सिंपल शृंगार केलेला आहे. त्याला आजपासून मी, म्हणजे आता ह्या पौर्णिमेपासून थोडं गोड आंबट खायला दिलेलं आहे. त्याला संत्री, मोसंबी आता सर्व काही देईल. एक एक फळ त्याला मी चालू करेल, तसं जसं आपण आपल्या बाळाला करतो तसं. आणि त्याचे आता थंडीचे सगळे कपडे ठेवून द्यायचे आणि आता त्याचे उन्हाळ्याचे कपडे, सॉफ्ट मऊ असे कपडे त्याला घालायला द्यायचे. बस, त्याची मस्त अंघोळ करायची. थंडीच्या दिवसामध्ये मी त्याची जास्त अंघोळ केली नाही. 4-5 दिवसातून, म्हणजे 2 दिवसातून 1 वेळा, 4-5 दिवसातून 2 वेळा अशी मी त्याची अंघोळ केलेली आहे. आणि तुलसी चंदनाने वगैरे दूध असं त्याची अंघोळ करायची मी. आणि त्याला पण थंडी वाजते ना, तो लहान आहे. आपण त्याला देव समजलं तर त्याचा सगळा मान पाठ ठेवावा लागेल. जर आपण त्याला आपल्या घरातलं बाळ मानत आहोत तर त्याला बाळासारखंच वागवावं लागेल.
माझा सोन्या बघा. सगळेचे सगळे भगवंत खूप सुंदर आहे. खाटू श्याम बाबा, गोमाता, माझी आई जोगेश्वरी माता, माझे पांडुरंग, माझे लक्ष्मीनारायण देव, माझे स्वामीनारायण भगवान, माझे राधाकृष्ण देव, माझे गजाननजी महाराज, माझे गणपती दादा, सगळं सगळं वरदलक्ष्मी माता, लक्ष्मी माता, श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवंत, सगळे सगळे देव खूप चांगले आहे. खूप चांगले आहे. मला खूप प्रेम देतात. तर आज तुम्हाला हे बाळकृष्णाचं दाखवायचं होतं की मी त्याला काय देते काय नाही. ओके, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे. आणि असं म्हणतात मंडळी, असं म्हणतात की माघ महिना हा खूप पवित्र महिना असतो आणि आज माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सगळ्या कलांनी उपयुक्त असतो आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगोत्रीमध्ये, गोदावरी नदी अशा पवित्र नद्यांमध्ये स्वर्गातील देवी देवता सर्वचे सर्व स्नान करण्यासाठी खाली आलेले असतात. आणि बघा, तुम्ही बघू शकता गंगा गोदावरी या नद्यांच्या किती आरत्या होत आहे. अजून कालचीच गोष्ट आहे, आमच्या नाशिकमध्ये पुण्यभूमी नाशिकमध्ये 1101 लोकांनी मुलींनी आरती केली गंगा मातेची, गोदावरी मातेची. इतकं पुण्य, इतकी पुण्यशाली, इतकी सुंदर ही आपली धरती आहे. आणि त्यातही माघ पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जितकं जप तप दान धर्म करता येईल, हळदी कुंकू तुम्हाला जे दान देता येईल तुम्ही ते दान द्या. गोर गरिबांना मंदिरांमध्ये दान द्या. नामजप तुम्ही खूप भरपूर करा. माझी तर सकाळची उपासना, मी 2 वेळा उपासना, असं सांगायचं नसतं आपण जे केलं ते, पण जर आपल्याकडून कोणी प्रेरणा घेत असलं तर नक्की सांगायचं. आपण. माझी सकाळची 2 वेळा उपासना झाली. माझे लाईव्ह क्लासेस चालू होते, मी उपासना पण केली, लाईव्ह क्लासेस पण चालू होते. मग कारण माझ्या नवीन आलेल्या मुली मला म्हणतात की ताई तुम्ही फक्त ठेवून द्या, आम्ही काढू मेहंदी, तुम्ही आम्हाला शिकवा. नवीन आलेल्या मुली असं म्हणत राहतात, म्हणून मग मी त्यांच्यासाठी कधी कधी तसं ठेवून देते, त्या करतात. आणि माझी उपासना सुद्धा झाली 2 वेळा. हनुमान चालिसाचे पाठ सुद्धा झाले माझे. खूप छान झालं. आणि तुमच्याने सुद्धा जितकं होईल तितकं तुम्ही दान धर्म आणि ग्रंथ पारायण करा. सगळ्यात सोपं नामजप करा. नामजपमध्ये खूप 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 महत्त्व आहे. आणि पौर्णिमा भरायला जा मंदिरामध्ये. मंदिरं आपल्या आजूबाजूला जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये तुम्ही पौर्णिमा भरायला जा. आम्ही पण आज मंदिरामध्ये पौर्णिमा भरायला जाऊ.